देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे दुःखद निधन झाले आहे। लातूरच्या देवघर येथे वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। अल्पशा आजाराने त्यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले। शनिवारी लातूर जवळील वरवंटी येथील त्यांच्या शेतामध्ये शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। देशभरातील अनेक मान्यवर नेते, विविध पक्षांचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी त्यांना अखेरचा निरोप दिलाय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे शुक्रवारी सकाळी लातूरच्या देवघर येथील निवासस्थानी दुःखद निधन झाले। ते 90 वर्षाचे होते। अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाल्याची माहिती कुटुंबियांनी दिली। शनिवारी सकाळी लातूरमधील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली। यानंतर लातूर MIDC लगत वरवंटी येथील त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। स्वर्गीय पत्नी विजया शिवराज पाटील यांच्या समाधीच्या शेजारी त्यांच्यावर अंत्यविधी पार पडले। यावेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह देशातील विविध राजकीय पक्षांचे मोठे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते। शिवराज पाटील चाकूरकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत केंद्र सरकारमध्ये गृहमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली। त्यांच्या निधनाने देशाने एक अनुभवी, संयमी आणि अभ्यासू नेता गमावल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली।